नाही आणि आगरीकडे रंगबिरंगी बाटली आणि चाखण्याला ताटली हा प्रकार चालू आहे. दिनेश भाऊ आता कुठली ताटली ना प्रभाकर भाऊ कोणी आहेत का? प्रभाकर भाऊ नाही ना घरात. खरं मान्यवर व्यक्तींचा धन्यवाद व्यक्त करतो. सांगू धन्यवाद. ताट बाटली ताटली बरोबर आहे. आता कुठे आता चहा द्या आणि बिस्किट द्या एवढंच आमचं म्हणणं आहे. मला वाटतं विशाल ग्रुपचे आपले सगळे डान्सर आहेत. सामन्याला सुरुवात पंचायत इशारा होते. एक नक्कीच चला चहा इकडे आणायचा सर हो लगातार 4 वेळा नारंगी टॉस जिंकलाय. हॅलो आमच्या सोबत आहेत साई डॉट केलं तर 1000 रुपये. एक मिनिट येस एक मिनिट सर. आमच्या सोबत साई साई ग्रुपचे अध्यक्ष विनोद पाटील साहेब त्यांचा सन्मान सत्कार करतात. पूर्वेश घरे त्यांना विनंती करतोय की आपण सन्मान सत्कार करावा. साई साई ग्रुपचे अध्यक्ष नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात. साई साई ग्रुप कुठलंही आता बघा साई साई ग्रुपचा स्टँड पण लागलेला आहे तिथे. आणि पहिलेच बोला छक्का. क्या बात है. एक पिशिपशन आणि एक पट्टी. एक पिशपिशन आणि एक पट्टी म्हणजे त्यांच्या छोट्या मुलांसाठी. पाटील आज वस्तीला उमेन मानला. वा यारो की यार. बंधू मला नावं समजतील ना तेव्हा तुम्हाला मी रंगवणार आहे बंधू. ही आगरी कोळी समाज मंडळाची मॅच आहे आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमच्या मनापासून नक्कीच धन्यवाद व्यक्त करतो. बघा 40 वर्षावरील खेळाडू करते. तुम्ही पण खेळल्या ना? हा खेळले. आता तुम्ही येताय का आमच्यात? हा नक्कीच घेऊ तुम्हाला. येस यावेळेला बघूया. मला वाटतं पंच 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 स्थिर परशुराम पाटील डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल. अग्री अग्री तय नाही जमाचं ना म्हणा. सगळा येत आहे म्हणा. वाया माया सगळा येते म्हणा. अरे माझा झाला आता तुझा बाकी आहे. मात्र चहा घेऊन यायचा व्यासपीठावर मारण्याचा प्रयत्न अंजा पाटील अंजा पाटील अंपायरचा स्टेजवर घेऊन या. अंजा पाटील कंचा अंजा पाटील. अरे अंजा पाटील खास माणूस माझा. हा तुम्ही दत्तक घेतला ना नाव माझं सांगता. आई मग पाहिजे दत्तक घ्यायला पाहिजे. 7 धावा. एवढा उंच फटका कोण घेणार झेल. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पन्ना 6-7. आपले दुनिया जाग्यावा भेटना नव्या बोटीनिची आलो काय ना तवा आलो मी ते रतीला तवा मला भेटलीच नाही. धन्यवाद धन्यवाद. आलो तुझ्या सपनान तो गेला सपनान. जो गायक होता तो गेला आपला बिचारा. बाल्या 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 न कात्या तो परला काल्या. हॅट्रिक चला हॅट्रिक गेली तर 1000 रुपये बक्षीस आहे. सांगा नाव सांगा. बघा 1000ची नोट नाही पण 500च्या 2 नोट येतील रजनीश पाटील करून. हा 500च्या 2च येतील. 1000चे 2 नोट बंद केले तुमच्या बापासनी. 1000ची नोट बंद केली ना म्हणून 500च्या 2 नोटा. आकडा बदलला ना 1000 होते 300 होतं. कोणी बंद केली? ते मोदी सरकार. मोदीने तुमचा बापूसनी बंद केली असं काय बोलू नका. आपलाच पैसा आपल्यालाच दम. यावेळेला लेकडे ग्लान्स केला जातोय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईपर्यंत हा ना चाललेला आणि 2 धावा. बोला बोला तुम्ही तुमचा आवाज आहे ना तोच. नितीन 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 9 धावा ना. 9 धावा. 9 धावा. चला एक गाडी बाद होती. चला 9-1. कंची गाडी बाद झाली. विरार गाडी बाद झाली. आता चर्ची घर सोडी. नाला सोपारा नाला सर्व काऊ का वाजते. नाला सोपारा 12वी झाली आहे. यावेळेला उंच फटका बघूया झेल होणार आणि झालेला आहे. क्या बात आहे. सासूनी केली पाटी ना जाऊया कल्ला तुझी खोटी जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूनी केली पाटी ना जाऊया कल्ला तुझी खोटी जाऊया कल्ला तुझी खोटी. भरत पाटील त्यांची सन्माननीय पाहुण्यांची नावं द्या. आमचं बोलणं चालूच राहील. तुम्ही बोला आता षटक संपलेला आहे. व्यासपीठावर आमंत्रित आहेत आमच्या वसई प्रगती कॉपरेटिव्ह क्रेडिटचे संचालक अध्यक्ष सन्माननीय अशोक अप्पा पाटील, उपाध्यक्ष सन्माननीय मकरंद हरिचंद्र घरत, आगरी सेवा विकास मंडळ पश्चिम विभागाचे अध्यक्ष सन्माननीय भरत भोईर साहेब आणि संचालक वसई प्रगती कॉपरेटिव्ह क्रेडिटचे आमचे आणि नेहमीच सहकार्य करणारे हेमचंद्र मनोहर किनी साहेब
आणि कार्यकारी अधिकारी सन्माननीय हितेश रामचंद्र पाटील साहेब यांचं आम्ही उमेदवार नागरिक मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आवकरे गावकरे जे जे संघ खेळून जायला असतील, ज्यांचे ज्यांचे पोटन कावलं वरडत असतील, ज्याने ज्यांना आरू वखत जेवायची सवय असेल, ज्यांचं ज्यांचं बर्थडे सेलिब्रेशन जायला असेल, म्हणजे रविवारचा दिवस साजरा करून जायला असेल, तर सगळ्यांना विनंती करतो, हे लास्टचा कॉल आहे. जेवणाचं मंडप अजून चालू आहे, जेवण अजून चालू आहे. जेवणाचा आस्वाद घ्या, कारण त्या संदेश आचार्यांनी, विलास आचार्यांनी, आमचं महिला मंडळ मान्यवरांचे सांगतो सगळं बसलेलं आहे, कारण त्यानं पण आता मॅचची मजा घ्यावायची आहे. तर शेवटचा कॉल असेल, ज्यांना येवायचं असेल त्याने येऊन जेवून जा, घरा घेऊन जा असेल घेऊन जा. चला 1 ओव्हर 9 धावा 2 बाद. धन्यवाद दिनेश भाऊ. ही घेऊन जा देऊन जा, पण त्याचं ज्यांनी चांगलं जेवण बोलले त्याचा हात कापा, कारण ताजमहल बांधला त्यानंतर त्याचे हात कापले. ज्यांनी चांगलं जेवण बनवलं त्याचा पण हात कापा ना. म्हणजे बुलावतो ताऊ कैसे जाऊ, किधर जाऊ, खाऊ यहाँ से आऊ. परशुराम पहिलं षटक संपलेलं आहे. धाव संख्या आहे ती 9 2. क्या बात आहे बंधू. तुमचं नाव काय आहे? सुरेंद्र म्हात्रे. पण टोपण नाव काय आहे? गण्या. आमचा गण्या कुठं आहे? बाजूला गेलाय. कया गेला? मांडवाच्या मंगारी. आमच्या पोरींचं स्वागत आहे. विशाल ग्रुप धन्यवाद तुमचं. यस एक्स्ट्रॅक्शन मला वाटतं कर्णधार स्वतः आहे देवगेश घेरत. यावेळेला कार्पेट रायवा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल, तोपर्यंत एकच धाव. पप्प्या प्रफुल यांना स्ट्राईक आहे. दुसरं षटक मार्गस्थ. धाव संख्या 10 धावा. दादा बोला. 10 धावा जायले, 2 गरी बाद जायले. बघा आता 24 बॉल खेळायचा तुम्हाला. दादा- 24 पैकी 1 षटक तर संपलं. आता दुसऱ्या षटकाचा 1 चेंडू राहिलाय. दादा तुमची घाटी कोणी काढली ती? हे आपल्या सोयीन डोकरीनी. कंचे डोकरी. ते आता मला माहित नाही. ते नाव माहित पडे होतं ना. आता काय आता उरव वैद्य तर काय नाव ठेवतील? काय हात घातले दा. सोम्या गोम्या फोम्या. यावेळेला बघा, उंच फटका आहे. उंच स्वतः फॉलो थ्रू मध्ये कोण येणार घेणार नक्कीच. हा ना चाललेला आहे. अरे वा झेल मस्त. टिपलेला. यस बघ. व्हॉट अ कॅच. राहुल कृष्णचंद जयस्वाल असाल तर व्यासपीठाला यायचं. राहुल कृष्णचंद जयस्वाल. व्हॉट अ कॅच. रमेश मांगेला मोठं तिकडे आहेच. दिनेश मांगेला की रमेश मांगेला नाव सांगू आम्ही नक्कीच. महेश भाऊ रमेश मांगेला ना. हा, ते तो काय? हा? हा? योगेश करत आहेत का? नंतर देऊया आपण. पप्प्या मॅन ऑफ द मॅच आधीचा मॅच प्रफुल ना नंतर राईचा प्रफुल्ल. पप्पा यांना विनंती आहे. सन्माननीय पाहुणे आहेत व्यासपीठावर भरत भाऊ, त्यांच्या शुभ हस्ते आपण लगेच करूया. आणि होणार तुम्ही मॅचचं घाई करू नका. काल घाई होती का? आजही नाही होणार. मागच्या सगळं होणार. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रफुल आहे. प्रफुल नवीन फलंदाज प्रशांत किने येत आहेत. बघूया काय होणार. नारंगी वर्सेस राई या 2 संघादरम्यान सामना चालू आहे बंधू. हा बरोबर. रमेश भाऊ आहेत मला वाटतं. महेश भाऊ रमेश आहे ना. नक्कीच सर. हे तर काय येडं लावतील आपल्याला. पेढा खावाला. मला तर 23 गावातले सगळे गाडू पाठ आहे. 23 गावचा पाणी पिल्याला माणूस. मी 23 नाही. 26 हा 23 46. माझ्याकडे सगळ्याला उत्तर आहे. हा. तुम्ही काय बी बोला, मी तयार आहे. खाली चेंडू राहतोय. बघूया वाट पाहतोय. यस चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. पंच इशारा करतील का? 22 काय बाय बीस काय बॅटला लागलाय का? खाली राहिलाय का? वरती गेलाय का? काही नाही. काही नाही. पंच घरत साहेब ऑन दी बॅट आहे का? बॅट Yes, बॅट thank you very बॅट much. तुमचा इशारा समजत बरं, म्हणून. लवकर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आम्ही वाट पाहत होतो ना. आम्हाला दिसाय नाही ना चष्मा घातले ना. बॅट काय इशारा म्हणजे बॅट. धावा, चला. रिटायर हळ होत आहे. 9 चेंडू नंतर नवीन फलंदाज येणार आहे. बाद होतोय गुणेश म्हात्रे आणि नवीन फलंदाज येत आहे ते प्रशांत म्हात्रे. प्रशांत किणी आणि प्रशांत म्हात्रे. दादा बोला. पीपी काय पी? दारू पी, विस्की हा, पी, पाणी पी, ट्रिपल पी. ट्रिपल तू बी पी, मी बी पी. तू बी फुगला, मी बी फुगलो.
फुगल्यावर काही नाही माझं. ट्रिपल पी परशुराम घरात बोला म्हणजे ट्रिपल पी. तू पी मी पी त्याने बी पिवायची मी बी प्यायची म्हणजे काय आवाज बोलतो नागरिक तू बी फुगला मी बी फुगलो. नको ना बोलू. सन्मानी पाहुणे आहेत व्यासपीठावरती ते म्हणतील की आपल्या आगरी कोळी मंडळाच्या मॅच आहेत का काय आहे. टाइमपास तर पाहिजे ना बंधू, एन्जॉय राहिली पाहिजे ना नको नको ना असं टाइमपास नको आहे आपल्याला. टाइमपास पाहिजे. हा आवाज जात नाही. यावेळी उंच फटका आहे बघूया. स्क्वेअर रिजन मध्ये जातोय आणि हा अप्रतिम चौकारा प्रशांत म्हात्रे यांचा काय हा? षटकार हा? बुलेट शेट काय रे धन्यवाद डीजे. 17. धन्यवाद. जरा मी सांगतोय उमेदमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आता जी 17. मॅच संपली का सगळं जेवढं पदाधिकारी जेवढं महिला मंडळ आहे आपलं तेवढे जाऊन स्टेजचे समोर येवायचं आहे. आपला जो इव्हेंट आहे तो चालू करायचा आहे आपल्याला. कारण मान्यवर पण आपल्या ज्यांनी स्टेजवर बनवलं बसलेले आहेत. संदेश पाटील आणि आणखीन आपले कलाकार मंडळी आहेत ज्यांनी जेवण बनवलं अप्रतिम. धन्यवाद नागेश पाटील राज घरात. खरोखर धन्यवाद तुमचं. खरोखर सुंदर जेवण यावेळेला. खरोखर अप्रतिम तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आम्हाला फोन येतोय लगेच दादा दुसरा षटक मार्गस्थ संदीप पाटील. संदीप अजून कोण नाव आहे का अख्ख्या गावाला घ्या. 18 झाले, 18 धावा. फोन पण ठेवा द्या. धन्यवाद. चला ठीक आहे. लास्टचा बॉल शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला मला वाटतं 18 धावा 18. 18 व्यासपीठावर मान्यवर व्यक्ती आमचं हे असंच चालायचं. 24 मान्यवरांना मजा येईल कारण आगरी भाषा आगरी समाजाचं एक मान्यवर ओर ते ना त्यांना अशीच आगरी भाषा ऐकायची आहे कारण भाषा लुप्त होत चालले. कोण बोलही नाही आता. हा. सगळं नगरसेवक खासदार आणि आपल्या समाजाचं त्या आगरी बोलत नाही. इकडे तिकडे ना बोंबलाचे तुकडे. आपली भाषा बोलायची कोणी मग जगवाची कोणी. येणारी पिढी सांगणार तुम्ही काय केलं समाजासाठी. अरे त्याने काय केलं याने काय केलं पण पहिला विचार करतात तुम्ही काय केलं ते पहिला बोल नंतर बघ तू. येस बोंबलाचं तुकडं करायचंच कला अख्खा बोंबील खाणं कोई कला ते बोंबलाचं तुकडं करायचं. ये दादा आवर ये ये दादा आवर ये. आवरा मोठा लावलाय आवरा वाटा मोठा लावलाय वाटा. बोंबील वाटणे सुकट घे सुकट घे. फुकट घेऊन जा. तुम्ही द्याल फुकट. आता काय कोल्ह्याने सांगा लागेल अरे नाही देणार तू. थोडी नुसतं भाषा नको थोडी तुझी. देते ना आता आपण काय नाही, केलं नाही. आपल्याला थोडी कतार लागते. कोळी समाजाची बंधू मी सांगेन की मान्यवर पाहुण्यांना काय हालत आहे भाऊ बंधू. तर कोणी बोटी जात नाही आहेत. सगळे रिपेरिंगला काढलेले आणि समुद्रामध्ये मच्छी नाही आहे आणि वादळ वाळ्यामुळे मच्छी बंद झालेली आहे. हे सगळं आम्हाला कळते कारण आमचे मान्यवर दादा दोन जे पाहुणे आले होते कवच पण आम्हाला कळते. 2 कोळी आमचे आले होते उमेश दादा आणि कोण दादा मिल्टन नाखवा आणि काल आले होते. अक्षरशः डोळ्यात आसो होती त्यांच्या कारण एवढी मोठी बोट 75 लाखाची जेव्हा माणूस बांधतो ना आणि त्यामुळे कुठे काहीच नाही आहे समुद्रामध्ये मच्छीच नाही कारण ते कोण आहे ते सगळी मच्छी घेतात आणि काय वादळ वारे सगळे लावतायत. भाऊ बंधू लक्ष ठेवा जर समाज नाही सावरलं ना काही होणार नाही बंधू. काही होणार नाही. आम्ही साई साहेब ग्रुपचे मेट्रोमधून अध्यक्ष विनोद आम्ही पडे यांना सावरलोय. सन्मान चिन्ह आणि द्यायचं बंधू, राहिलं होतं. ते सन्मान चिन्ह जे बी कर्णधार आपण द्यावायचं आहे. आम्ही सावरलोय मित्र हो. आम्ही सावरलोय. योगेश राई मुर्दा मोरवा आम्ही सावरलोय. तुम्ही सावरा. मारण्याचा प्रयत्न चेंडू ऑन दी बॅट आहे की बघूया. वाटचा इशारा येतोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. ऑन दी बॅट आहे मला वाटतं. येस नक्की. थँक्यू व्हेरी मच परशुराम पाटील. 2 पंच घरात साहेब आणि परशुराम पाटील. 20 कोणाचा काढतील किस. 19 मग तुम्ही काय बोलता. आता तो 20 सारखा आता तुम्ही चुकीचं बोलता. नाही आता मला वाट लागते ना. स्कोर बोर्डाने मधून सांगितलं म्हणून स्कोर बोर्ड आपला डिजिटल नाही आहे. या मारण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. क्या बात आहे. 3रं षटक योगेश करत स्वतः कर्णधार. नारंगी वर्सेस राई खजिनदार वर्सेस सचिव असा सामना आहे. खजिनदार जिंकले तरी आनंद आहे. सचिव जिंकला तरी आनंद आहे. असे कितीतरी सामने होतात आणि होत राहतील. तुम्ही मी त्यांचा ते आमचे मान आहे कारण संजयने जे काय केले ना आज अप्रतिम. संजय मित्रा धन्यवाद तुझं. अमोल डेकोरेटर यस. प्रशांत किनी याला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. वाट पाहतोय. पंच बाजूला झाले की आम्हाला भीती वाटते. काय त्याचं 2 हात बाजूला पसरत की एकबाला विमान उडायला तयार राहते. सगळे सेलिब्रिटी बसलेलं असतं ना त्यामध्ये. कणामध्ये इमान कैसे बसतील. ते आता बसते ना सगळं बाहेर जायला लागतं ना तुम्ही न्यावाल तर बसतील ना. आता ते त्यांच्याजवळ काय कमी आहे. तिकीट काढतील तर बसतील ना. तिकिटाला काय त्याच्या आईला काय फुकट बसतील. मग त्याने तिकिटाला काय त्याला फुकटू मिळेल. त्यांची सेवा आहे ती. आपली सारखी सेवा आहे का ती. सेलिब्रिटीची सेवा आहे. कोण सेलिब्रिटी आले बोलते सेलिब्रिटी प्रशांत किणे. चला मदत तेरे बेकरी जांगाची.
हेलिकॉप्टर शॉट मध्ये दोन्ही सरकार हा. पण काय त्याला थोडस एकच 20 20 कोण कोणचा काढील किस चला तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या ती 20 4 आउट आण. चला उमेला एन करशी नायगावचा प्रश्न नाही तो. अरे वा पायाच्या खाली बोल युकांचा पायाच्या खाली काय एलबीची अपील मागितली वाटते काय काय त्याची अपील होणी काय नाही अंपायर चुपचाप तुमचे कंचे खाली आलता पोल पाहिजेच खाली अरे नाही तुम्ही पहिला जे बॉल खेळला तेव्हा कंचा आलता खाली पाहिजेच खाली हा, तुम्ही सगळं पाहिजेच खाली खेळले काय का? करणार बॉलरच तसं होतं ना. सकाराम पाणी होता लक्ष्मण होता अशोक घरत होता. यावेळेला उंच फटका नक्कीच प्रशांत किणी जागलेले आहे ते षटकाराने धावसंख्या भगवान झाली भाऊ. आहे. सर नक्कीच पायाच्या खाली येईल ना तर ते हाईटच तेवढे आहे काय करणार? पायाच्या खालीच बोलतो मग 5 फूट दोन्ही त्यांच्या तो कमल हसनचा पिक्चर कुठला राजा राजा रापू राजा अपू राजा यामध्ये याना रोल होता का नाही नाही घेतलाच नाही. धावा झाल्या त्या 27 27. षटक संपल्या 3 4 षटकांचा सामना आहे मला वाटतं दिनेश भाऊ 4 षटकांचा सामना आहे. ओके जल्ला मेला तुझा कालिस्ता उपकार आपला तुझा कालीस त्या काय उमेलमान ॲग्री मास्टर्स चे सर्व खेळाडू आणि जे उमेलमान ॲग्री मास्टरचे सपोर्टर्स आणि महिला वर्ग यांना विनंती असेल की हा सामना 27, संपल्यानंतर 27. स्टेजच्या समोर यायचा अरे, आहे. चारदा हा सांगितलं सामना संपल्यानंतर ॲग्री मास्टरचे सर्व खेळाडू आणि उमेलमान 3 वर ॲग्री मास्टरचे 27. सपोर्टर्स थांबा, थांबा. आणि सर्व महिला वर्ग यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. 27 धावा झाल्या शेवटचा षटक मार्गस्थ 4 षटकांचा सामना दिनेश भाऊ मला वाटतं नक्कीच सेमी फायनलचा सामना. या सामन्यामध्ये कोणी संघ रिकाम्या हाताने जाणार नाहीये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. ठीक आहे नक्की तुझं काली जाई ना आता ठेव खाली. चला जाऊ दे पुरी. हा पुढे जाऊ दे. जेपी तुझं तिथून आमचं इथून चालू द्या. पांडू संघ शेवटचं षटक मला वाटतं पुन्हा रमेश के आगमन दिनेश झाले. रमेश मांगेला नक्कीच मागच्या सामन्याचे हिरो. मी तर पाहिलं अप्रतिम कामगिरी मालजीपाडा हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. क्या बात आहे रमेश मांगेला. लेकडे मारण्याचा प्रयत्न चेंडू बघूया कुठे जातोय. नाही एक की दोन धावा. बघा 23 तुमचे भाषण काय आहे याला. 29 29 कसे होतील जेव्हा 2 काढलं तर 29 झालं 27 होत. मग आता 27 तो 2 कर त्यामध्ये झाले 29 दादा. ए दादा अरे सचिन. आवाज येईनी लोकांना लोक हॅलो, जोरान जोरान हॅलो, बोला. हॅलो. जेविल्या का नाही जेवण दिले का नाही लोक सांगतात आम्हाला आता जरा जोरान बोला. कवडा बिया बोल एवढाच आवाज आहे. ओ, अरे वाढव आगरी आवाज. लोकांचा आवाज जास्त पाहिजे. आगरी लोक मागे जास्त बोलतात पुरी बोलायला शिका. हे व्यासपीठ कला आहे म्हणून पुरी बोला. सचिन दादा तुमचं स्वागत करतोय. कालही तुम्ही होते आजही आमच्या सोबत आहात. फक्त शुभेच्छा आहेत तुम्हाला आमच्या नक्कीच. जोरदार मारला जोरदार गेला चेंडू गेला पार शार पार. नटराज पेन्सिल पिट्टी आणि पिशपिशान नटराज- मुलांसाठी नटराज- यांच्या मुलांसाठी कोणचे नटराज. आता तो कोण खेळाडू कोण आहे मैदान. प्रशांत मात्रे प्रशांत मात्रे म्हणजे आपलाच बंधू. ते नटराज पेन्सिल आहे त्यांची. मग नटराज आता पेन्सिल पेन आहे त्याचा. नटराज पेन्सिल या पिशपिशान. काय बी बोलते अरे टीव्हीला नाही का नाही बोलत तू. एक नारियल पेड़ से टूटा हाँ गिर कर वो सर पे फूटा और उसके बाद शेकता क्या? पे उसे बना ब्रिटानिया कुकर कैंचिंग टैंग टैंग टिन टेडिंग. टिन टिन टिडिंग. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला ऍडव्हर्टाईज होती. जाम भारी. या मात्र तुम्ही आणलाय बरा झाला एक का. अरे ऑनलाईन म्हणजे का आमचा महिला वर्ग पण आलेला बघा. त्या ताई 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 या, सगळे या, आल्या या, ताई या, माई या, अक्का. या सर, या, नक्कीच, या या. या या कवड्या साऱ्या यावेळेला लेकडे ग्लान्स केला जातो. चेंडू येईपर्यंत कोण पकडतोय चेंडू बघा, थ्रो नोटू दिला जाईल नोटू का? नोटू झाला 2 धावा पूर्ण करतात. या या 37 गीतू गीतू स्टेजवर चढू नको मी आहे. 37 जावय यस सन्माननीय मला वाटतं मनोहर किनी रामचंद्र घरत आगमन झाले शेवटचे- आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर किणी साहेबांचं आणि शरद घरत साहेबांचं इथं आगमन झालं. वेलकम वेलकम. आपलं खूप खूप स्वागत करतोय. उमलमान ॲग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत करतो. शेप फटकाय चला, 2 मॅच. क्षेत्रक्षे धावतन 3 धावतन पण एकच एकच मिळेल. सगळी एका शेतन दिसतन. सगळ्यांचं एकच असते सगळी एका शेतन. मग
38 2 चेंडू शिल्लक शेवटचं 2 चेंडू काय होणार नारंगी की राई मागच्या इथं- सामन्यामध्ये 50 धावा केल्या होत्या इथं आगमन झाले गजानन पाटील एक कार्यकर्ते नाट्य क्षेत्रातील एक कलावंत जबरदस्त असं व्यक्तिमत्व आमच्या या व्यासपीठावर आले. वेलकम गजानन मोरी पाटील साहेब आपलं खूप खूप स्वागत करतं. तत्पूर्वी मॅच मध्ये रंगत आहे भगवान भाऊ तुम्ही संगत नक्कीच द्या प्लेअरला. नक्कीच शेवटचे 2 चेंडू यावेळेला बघूया कोण कुठे जातंय का त्या 2 धावा घेतल्या नव्हत्या 39 धावा का त्या 2 धावा घेतल्या होत्या दिनेश भाऊ 39 धावा शेवटचा चेंडू काय होणार या चेंडूवरती काय घडते काय बिघडते बघायचं आहे. हा. कोण काय आम्ही चौकार तर मारेल, रिकामे जात षटकार नाही मारेल, एक दिनेश केली भाऊ, ती. आम्ही तर रिकामे जात नाही नाही. जाणार तुम्ही भगवान ना तुम्ही रिकामी हा. कसं जावाल. मारला आम्ही सांगितलं ना छटकार मारणार काय एक रे? चौकार की छटकार उमेदा धावा धावा. जायला 45 का हा. 45 46 धावाचा लक्ष ठेवले. Yes, आता मध्ये नक्कीच. कोणीतरी सांगितलं बघा दादा का 55 करून आम्ही पण 1994-95 ला केटी रोडला एक शर्ट विकायला बसायचा 55 डबल 55 डबल 50 शर्ट विकायची किंमत होती. तुम्ही त्याचे 55 पैसे घ्यायला डबल- बसले होते? तुम्ही त्याचे पैसे नाही. घ्यायला बसले होते? आम्ही जावाचो 3 रुपये त्यांना दंड नगरपालिकेचा तुम्ही का नाही केलं बंड नाही काय नाही बंड करा 55 डबल 55 टिबल 50 येस नक्कीच 55 रुपयाला शर्ट मिळायचा केटी रोडवर केटी बाजार असायचा. धन्यवाद भाऊ दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. येस तुम्ही बोलायला दिलं त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद भगवान भाऊ धन्यवाद धन्यवाद. उमलमान आगरी मास्टर्सचे सर्व सभासद आणि उमलमान आगरी मास्टर्सचे सर्व सपोर्टर्स यांना विनंती असेल की हा सामना संपला की तुम्ही सर्वांनी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. महिला कक्षांना विनंती केली होती त्याने आमच्या विनंतीला मान देऊन त्या हजर झालेले आहेत. धन्यवाद. नक्कीच मॅच मध्ये बघा मान्यवरांच्या उपस्थितीत मॅच चालू आहे. खरंच मॅच मध्ये रंगत आहे संगत आहे पंगत आहे रंगबिरंगी बाटली न चाकण्याला ताटली हे प्रकार चालू होता. संध्याकाळचं सत्र चालू होतं. खरोखरच मजा येणार सगळं मान्यवर इथं बसलेलं मान्यवर मॅचची मजा घेतात. तुमच्या माहितीसाठी डिबेट लाईव्हला जेवढे प्रेक्षक लाईव्ह व्हान तेवढे प्रेक्षकांच्या साठी सांगतो हे उमेदमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेची मॅच चालू आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत चालू असलेली स्पर्धा मुंबई ठाणे रजिस्ट्रेशन यांच्या अंतर्गत चालू असलेली स्पर्धा चालू आहे ना. तुम्हाला सांगतो जबरदस्त मजा नाही मान्यवर यांगाल व्यासपीठावर त्या मान्यवरांना सांगतो साहेब बघा काहीतरी करा. आपला आगरी कोळी समाज कवर रस्त्यावर उतरला नाही. चांगलं नेतृत्व पाहिजे आगरी कोळी समाजाला उभरतं नेतृत्व पाहिजे. कवा आजपर्यंत रस्त्यावर उतरला नाही. बाहेरची लोक आले त्यांना आपल्या बायकेच्या दांगावरचं दागिनं दिसतं. अरे आमच्या आजोबांनी पंजोबांनी काय काम केले ते तुम्हाला दिसही नाही. आमच्या बायकांतून दागिनं का दिसतं तुम्हाला पण त्याच्या मागे काय मेहनत काय केले काय नी केलं ते तुम्हाला कडे माहित आहे. असा एकच समाज महाराष्ट्र नाही आगरी कोळी समाज बघा कधी आत्महत्या करीनी न करणार पण नाही. अरे झाट मारी नाही करणार उपाशी राहिली तरी चालेल पण आम्ही आत्महत्या करणार नाही. आम्ही दुसरे न करायला लावू. ही आमच्या समाजाची ओळख आहे ना. ही ओळख आता भविष्य आपल्याला नक्की रस्त्यावर उतरायला लागणार आहे. तेव्हा तुमच्यासारखं नेतं वडे मंडळी यांजून पुढाकार घ्यायला पाहिजे. काही लोक मला सांगायचे 5 वर्षापूर्वी एवढे वर्ष झोपला होता का. हो मी झोपलो होतो. मी आत्ता जागा झालो. मी जागा झालो तुम्ही जागा व्हा. तुम्ही मी नेहमी बडबडत असतो टुर्नामेंटला 5 माणसांतून जर ऐकलं ना 50 500 1000 5000 10000 15000 अशी लोक ऐकतील ना. खरोखर समाजाबद्दल प्रेम निर्माण होईल एवढंच सांगते ना. यो मॅचची मजा आज तुम्ही घ्या. ह्या वर्षी तुम्ही आमच्या अंगाला आलाय पुढच्या वर्षी आवर्जून तुम्ही सांगाल का या स्पर्धेला आम्हाला जावाचं आहे तुम्हाला बोलून. धन्यवाद डीजे धन्यवाद. शुभ सन्मान घेतो आपले समाजाचं मान्यवर यांना उपस्थित आहेत. मनोहर साहेब यांचा शुभ सन्मान करते आगरी कोळी समाज आगरी उमेदमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सचिनजी घरत साहेब यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ
म्हणजे फुल द्यायचं आणि गांधी टोपी परिधान करायची आहे त्यांना आणि त्यांचा सन्मान करत आहे मनोरकिनी साहेब यांचा शुभ सन्मान सचिनजी घरत मंडळाचे कार्याध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे. आमची इच्छा असते सर, आमची इच्छा एवढीच आहे का समाजाचा कार्यकर्ता जवळजवळ समाजाच्या मंडळाचे पदाधिकारी कुठल्याही मंडळाचे असो पण समाजाचा पाहिजे. जास्तीत जास्त मंडळाचे सदस्य या व्यासपीठावर, हे व्यासपीठ आहे. युट्यूब डिबेन लाईव्ह जरा कॅमेरा आमच्याकडे फिरव बघा. आमच्या आगरी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भगवान पाटील जे कॉमेंट्री करत होते सचिव आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगते बघा 23 गावं एकत्र केले. यांगाल एक कुटुंब एकत्र येईनी भांड्याला भांड्या लागते ना कजे चालू असतं रोज. यांगाल 23 गाव यांजून एकत्र केलं. ही खासियत आहे मंडळाची ना. खरोखरच पुढे जावायला पाहिजे बघा. मतभेद असला पाहिजे, मतभेद असायला पाहिजे पण मनाचा भेद नसावा ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. दुसरा शुभ सन्मान करतील गजानन मोरेश्वर पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातो. तत्पूर्वी मॅच चालू आहे. भरत राऊत थँक्यू, धन्यवाद दिनेश पाटील. खरोखरच आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ उमळमान आगरी कोळी आणि खरोखरच या मंडळाच्या वतीनं अनेक सामाजिक कार्य हे आतापर्यंत केले गेले आहेत. पहिला चेंडू फेस करताना प्रवीण गावड, मात्र या ठिकाणी पहिलाच चेंडू बीट होतोय. आज पुन्हा एकदा या ठिकाणी विशाल डान्स पथक हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 22 जानेवारी 2007 रोजी मित्रांनो विशाल डान्स ग्रुपची स्थापना झाली होती. आज नक्कीच त्याच्या आठवणी या ठिकाणी पुढे येतात कारण आज विशाल डान्स ग्रुप या ठिकाणी आहे. जवळपास ते वर्ष पुढे आलं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. एक धाव. आज व्यासपीठावर आपण अनेक मान्यवर पाहतो. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय आणि त्या मान्यवरांच्या माहितीसाठी की आगरी कोळी समाज सामाजिक संस्था हे फक्त क्रिकेटच खेळत नाहीये तर क्रिकेटच्या माध्यमातून साहेब लोक जवळपास 9 लाखाहून अधिक खर्च हा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं समाज कार्यासाठी केलेला आहे. क्रिकेट फक्त एक साधन आहे. फुलटॉस मिस केला फुलटॉस आणि ते कदाचित यावेळेस थोडेफार वाचलेले आहेत बॅटर. नवीन मित्रा इकडे येऊन जा. नवीन आज 9 लाखाहून अधिक निधी हा समाज कार्यासाठी वापरला गेलेला आहे. फक्त एक साधन आहे. मी नेहमी म्हणतोय की कुठलं तरी एखादं साधन असणं गरजेचं आहे आपला समाज एकत्र करण्यासाठी आणि ते एक साधन निवडलं आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं. ते क्रिकेटचं लक्ष ठेवा. आणि या क्रिकेटच्या साधनाच्या निमित्तानं आज 23 गावं एकत्रित झाले आहेत. आज आपण विचार केला तर 23 गावामध्ये क्रिकेट फक्त खेळलं जात नाही तर 23 गावाच्या लोकांकडून जी मदत येते वार्षिक जो खास करून मंडळासाठी जो निधी असतोय जवळपास प्रत्येक संघाच्या माध्यमातून आम्ही 10,000 रुपये घेतोय निधी. तो वार्षिक निधी एकत्र करून एक वार्षिक सहल आयोजित केली जाते. 23 संघांची एखादी स्पर्धा वार्षिक. त्यानंतर उरलेल्या पैशातून मात्र सामाजिक कार्य हे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केले जातं. धावसंख्या 1 फलकावर टार्गेट सेट केल्या समोर ते 46. मी भरत राऊत फ्रॉम पाणजू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मायबाप श्रोते वेलकम. उमेळमानच्या नगरीमध्ये आपलं सरचे स्वागत. लगातार 2 चौकार, लगातार 2 षटकार मारा आणि रणजित भाऊ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पटवा. गणेश जो तू चहा वाटतोस तो चहा सगळ्यांसाठी वाट इतकंच मी तुला सांगतोय. धावसंख्या या ठिकाणी 1 आहे आणि जवळपास नितीन अप्रतिम षटक. कारण एक चेतनचा मी उल्लेख करेन या टीमच्या ज्यांना पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं हे विसरता कामा नाहीये. आरकेच्या अगेन्स्ट आणि यावेळेस 6 आणखीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. पहिले षटक मात्र मला वाटतं पंकज लेग बाईच्या स्वरूपात की बाईच्या स्वरूपात फक्त 1 धाव अकाउंटवर आहे ती म्हणजे नारंगी या टीमच्या. प्रफुल्ल पाटील एक सितारा राईट टीमचा गोलंदाजी ट्रॅकवर. मात्र तितक्याच महत्वाचा कडे प्रवीण गावडे यावेळेस फोर्स करतो चेंडूला. क्षेत्र निवडला गेला. वाईडिश लॉंग ऑन चेंडू फरार. 6 धावा षटकार. इथं आगमन झाले नरेश कृष्ण पाटील साहेबांचं. वेलकम नरेश पाटील साहेब. आपलं खूप खूप स्वागत आहे मंचावर.
पाटील साहेब आपले समाजाचे एक समाज सुधारक नरेश पाटील साहेब यांचं आगमन झाले. उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था आपलं खूप खूप स्वागत करीत आहे. धाव संख्या 7. आजचा दिवस खरोखर या स्पर्धेचा अंतिम दिवस असला तरी मात्र आजचा दिवस महिलांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज प्रत्येक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात चाललेले याचं कारण आणि याचं श्रेय जर कुणाला द्यायचं गेलं तर नक्कीच मित्रांनो आज सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना हे श्रेय देणं गरजेचं. कारण भिडेवाडा इथे जवळपास 1848 रोजी पहिली महिलांसाठी शाळा उघडली गेली. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत मात्र सेफली लँड होईल. शॉर्ट मिड विकेट चेंडू लँड झाला त्या ठिकाणी 2 धावा तर नक्कीच इथे कंप्लीट. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 10. आज अनेक मुली आपण या व्यासपीठावर पाहतोय. विशाल लेझिम पथकच्या माध्यमातून या मुली आलेल्या आहेत. मात्र आज या मुली शिकतायत याचं कारण मित्रांनो सावित्रीबाई फुलेंनी पुढाकार घेतला आणि पहिली शाळा उघडली गेली भिडेवाडा या ठिकाणी 1848 रोजी. आणि आज त्यांचा स्मृती दिवस आहे. 10 मार्च जवळपास 1897 रोजी सावित्रीबाई यांचं निधन झालं होतं आणि आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा दिवस आहे. सुरेख चेंडू हाताळत होतोय. वेल डन प्रफुल्ल्या. महत्वपूर्ण सामना. पांडू संघाच्या समोर कोणता संघ जाईल? नारंगीचा संघ जाईल की राईचा संघ जाईल? एका साईडला पांडू संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे. ग्रँड फिनालमध्ये प्रवेश केला आहे पांडू संघाने आणि तो संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे. फ्रंटला आला होता त्यानंतर पुन्हा एकदा बॅकला गेला आणि त्यानंतर चेंडूला कट केलं गेलं पॉइंट रिझनमध्ये. जितू चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव. मग अशा आपण गणेदाचं चांगलं समालोचन ऐकलं. भगवान पाटीलची थोडीशी जुगलबंदी आपण पाहिली. आपल्या मायबोली आगरी भाषेमध्ये ते समालोचन आपण त्यांचं पाहिलं. आणि गणेशदादाकडे जे डायलॉग आहेत ते मला वाटतं कोणाकडेच नसतील. धावसंख्या 11. शेवटच्या क्षणापर्यंत नजर आठवली नव्हती चेंडूवरील. वाट पाहिली चेंडू येण्यापर्यंत मात्र जो चेंडू खेळायचा होता ऑन साईडला लॉंग लेगच्या दिशेने किंवा फाईनच्या क्षेत्रामध्ये तो खेळता आला नाहीये. 1 धाव तरी ते मिळेल कारण एक मॅजिकल बॉलर्स म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. प्रवीण गावड. विक्रमादित्य. अनेक विक्रम या खेळाडूच्या खात्यावर आहेत. सर्वाधिक धावा या खेळाडूच्या खात्यावर आहेत. लक्षात ठेवा मास्टर्स क्रिकेटमध्ये तो खेळाडू तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. तांबूड खेळतोय. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता. फोर्स केलं होतं चेंडूला मात्र एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेला. कोण होता त्या ठिकाणी? मिस्टर संकेत पाटील. आणि संकेत पाटील कडून होता हे चुकी त्या ठिकाणी. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार. वाली पोर आई नदी तडीले चालली. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. थँक्यू डीचे. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 18. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि धावा करायच्या आहेत त्या 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या संघांना विनंती करतोय की ज्यावेळेस जी रॅली काढली जाईल जे ग्रँड फिनालेला 2 संघ आहेत त्यांच्या सोबत आपण देखील उतरायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर चेतन. या गोलंदाजाला आपण पाहतोय. यावेळेस पुढच्या पायाला स्लाइड दिली होती. थोडासा प्रेशर पुढच्या पायावर टाकला गेला होता. मात्र जो चेंडू फोर्स करायचा होता ऑन साईडला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता तो केला जात नाहीये. प्रवीण गावड काहीतरी मार्गदर्शन देतात कारण एक मोठा खेळाडू समोर आहे आणि इथून कदाचित प्रवीणचा हाच विचार असेल की तुला एक तर मध्ये येऊन खेळायचं किंवा मला संधी द्यायची आहे. यावेळेस साऊंड अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत परतावं लागेल. किशोरला परतावं लागेल डग आउटच्या दिशेनं. फलंदाज गॉन. कवा चाललास? हे मावरा घे ताजा बर्फांचा नाही. थँक्यू डीचे. धाव संख्या झालेली आहे फलकावरती म्हणजे 18.
न्यू पॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर गंभीर मनोहर आहे या ठिकाणी, माफ करा. संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीतून या संघाला बाहेर देखील काढण्याची ताकद प्रवीण गावड यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे नक्कीच ती विकेट खूप महत्त्वाची असेल जेम्स बॉन्डसाठी. आडव्या बॅटने यावेळेस स्वीपचा फटका, जबरदस्त फटका, डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंग लेगच्या रिझन मध्ये. इथे विकेट आहे, इथे विकेट आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न कुठेतरी फसला गेला. मनोहर मात्र त्या ठिकाणी डगआउट रिझन मध्ये गॉन. धन्यवाद डीजे. धावसंख्या 19. न्यू बॅटर मागच्या मॅचचा हिरो ज्याने जवळपास 8 चेंडूमध्ये 36 धावा. संघ अडचणीमध्ये होता, जवळपास 15 चेंडू आणि 9 धावा धाव फलकावर असताना नारंगी संघाच्या तब्बल 5 विकेट्स पडल्या होत्या आणि त्यानंतर मात्र रमेश मांगेला याने अँकर रोल अदा केला. धावसंख्या 19 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत प्रवीण गावड त्या 27. आणि त्यानंतर मात्र रमेश मांगेला नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. 8 चेंडूंना सामोरा गेला रमेश मांगेला आणि 8 चेंडूमध्ये तब्बल 36 नाही तर तब्बल 38 धावा या खेळाडून कुठल्या अफलातून इनिंग साकारली होती. आणि कदाचित सन्माननीय माहिती मांगेला व्यासपीठावर आहे ते देखील विचार करत असतील ती इनिंग पुन्हा पाहिजे आहे, तो रिप्लाय पुन्हा पाहिजे आहे आम्हाला. बॅटची एज चेंडू मागे निघून येतोय. गुन्हे स्ट्रगल करतोय, चेंडू अजूनही फील्ड होत नाही. एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा कॉल केला जातोय. इथे अंगाची माती झाली तरी चालेल, मात्र मला मी चेंडू अडवायचा आहे. 2 धावा. सेमीफायनलचा मॅच टेन्शन दोन्ही बाजूला आहे मित्रांनो, टेन्शन दोन्ही बाजूला आहे. ग्रँड फिनाले खेळायचं आहे. राहीत संघ ग्रँड फिनाले मध्ये आला तर नक्कीच आणि तिथे जर विजयी झाला तर टॉप क्लास नंबर 1 वर. पांडू संघासमोर त्या संघाला 2 हात करावे लागतील. अजूनही एक सामना खेळावा लागेल. मात्र जर नारंगी संघ पुढे आला तर नारंगी संघाचं देखील वर्चस्व असेल या मालिकेमध्ये. जागा बनवली, टायमिंग चुकलं गेलं. रेंज पासून बराचसा लांब राहिला रमेश मांगेला. जी रेंज हवी होती, ज्या रेंजची अपेक्षा केली होती की चेंडू जवळपास आत येईल, मात्र चेंडू सरळ आदळला गेला यष्टीवर. दांडीगुल रमेश मांगेला परतीच्या मार्गी गॉन. धन्यवाद डीबीएन लाईव्ह. काय ते क्षणचित्र टिपले जातात डीबीएन लाईव्ह कडून. भगवान दादा थेट स्क्रीनवर आहेत. भगवान पाटील भगवान जोशमध्ये आहे. त्याला माहिती आहे का आपलं आहे ना, आपला संघाला चेअरअप करत आहे. आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार साहेब इकडे त्यांचा संघ आहे. सचिव आहे आपले मंडळाचा, त्यांचा सुद्धा संघ आहे. दोन्ही संघ आमने सामने आहेत. बघा सामना जरी क्रिकेट मॅचचा असला तरी बॅटनं करायची आहे. आपली बॅटनं बॉलची मारामारी नक्कीच जायली पाहिजे. 7 चेंडू चालू आहे. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. इथून ही मॅच तुम्ही जिंकू शकता. इथूनही मॅच तुम्ही जिंकू शकता. जिंकण्याची जिद्द मनामध्ये असायला हवी. भरत गुरुजी यांचं पुन्हा एकदा म्हणते दुपारच्या सत्रामध्ये वेलकम. गुरुजी आपण व्यासपीठावर स्थान पण व्हायचं आहे. कारण दिनेश पाटील म्हणतात ना की क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. नक्कीच यशाला पर्याय असणारच नाही. यशाला कुठलाच पर्याय नाहीये. त्याच्यामुळे संघर्ष करावा लागेल, कष्ट करावे लागतील. बॅकफूट लावून चेंडू ऑन साईडला खेळला जातो. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये कारण जी ताकद हवी होती ती ताकद त्या ठिकाणी मिळत नाहीये खेळाडू बंधू यांना. एक धाव या चेंडूवर नक्कीच मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर 22 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 24. 6 चेंडू 24 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवीण गावड आणि नक्कीच संतोष बंधू या खेळाडूला पाहतोय. घेऊया डीजेचा छोटासा ब्रेक, त्यानंतर येऊया या षटकाच्या दिशेनं.
आग पंची पंची तुला हिस्सा देव सांगता कशी आग आग पंची पंची तुला हिस्सा देव धन्यवाद 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 विजय धन्यवाद. विश्वनाथ पाटील मनोज पाटील विश्वनाथ पाटील या जरा इकडे. दीपक पाटील किरण पाटील विश्वनाथ मंडळाचे खजिनदार इकडे या. अग अग बंशी बंशी या गाण्याने अक्षरशः भाऊ आणि बहिणीच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचं काम केलंय इतकंच मी म्हणेल. धाव संख्या 22. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 24 धावा करायचे आहेत. 6 चेंडू. स्ट्राईक एंडला मिस्टर संतोष. गोलंदाजी ट्रॅकवर कॅप्टन कुल मिस्टर हेमप्रकाश पाटील. हेमू पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला वार. चेंडू फरार. सीमा रेषा पार. षटकार. क्या बात आहे. थँक्यू दिडजे. यावेळेस आघास खेळाय. आम्ही 24 धावा करू शकतोय. पहिला चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. भगवान पाटील स्वतः चेंडू आणण्यासाठी जात आहेत त्या ठिकाणी. पहिला चेंडू पहिला वार. दुसरा चेंडू हेमू घेऊन येतोय संतोष साडी. यावेळेस दुसरा चेंडू देखील त्याच दिशेनं. काय हा रिप्लाय पाहतो का आपण पप्या. पुन्हा एकदा षटकार. डीजे. सर्वत्र शांतता आणि चिंतेचं वातावरण. टेन्शन दडपण सगळं काही राही संघावर. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 षटकार आणि या 2 षटकारांना अक्षरशः मी तर म्हणेल या मॅचला जिवंत केलंय. एक संजीवनीचं रूप दिलं गेलं त्या जवळपास या मॅचला. बंधू वेल डन. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 4 चेंडू अजून शिल्लक आणि या 4 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. कॅप्टन कुलला या ठिकाणी मार बसतोय. लागोपाठचे 2 चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. संतोष बंधू ऑन फायर. कानमंत्र भरपूर दिले जात आहेत. भरपूर साईडून नक्कीच मार्गदर्शन दिलं गेलेलं आहे हेमप्रकाशांना. मात्र धडपण असेल धगधग असेल कारण आतापर्यंत सकाळपासून केलेली मेहनत दोन्ही संघ तेच विचार करतात. सकाळपासून जी मेहनत केली आहे जेबी ती मेहनत आमची वाया जाता कामा नाही. त्यासाठी केला होता अट्टहास. कोण जिंकणार ही मॅच राई की नारंगी. यावेळेस नक्कीच चांगला फटका पाहतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू ऑन साइडला टर्न होतोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव इथे मिळेल. दुसऱ्याचा कॉल फेकी चुकीची या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं. रॉंग एंडला थ्रो मित्र म्हणून दिला गेला. स्ट्राईक एंडला कुठेतरी थ्रो द्यायचा होता कारण सध्याच्या घडीला मी तर म्हणतोय प्रवीण गावडची भीती होती. मात्र प्रवीण गावडला टार्गेट केलं होतं. मात्र या ठिकाणी काम भलत्यानंच केलं. प्रवीण गावड तर नॉन स्ट्राईकवर आहे. काम भलत्यानंच केलं. संतोषनं मात्र आपलं काम केलंय. 3 चेंडू 10 धावांची गरज. गरमागरम मॅच. मात्र मॅच अजूनही संपली नाहीये. जबरदस्त मॅच. सूर्याची गेली शांत झालं वातावरण पण मॅच अवरी प्रत्येक बूथ मधून आवाज येते. नारंगीवाला आवडतं पण राईवाला आवाज करताना काय मॅच आहे. म्हणतात ना मित्रांनो की आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण ढासळलेल्या घरांच्या विटा देखील लोक सोडत नाहीये. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. षटकार. जबरदस्त. जल्लोष. थँक्यू. मॅचच्या दिशेने मित्रांनो जाऊया. धावसंख्या 42. विकेटच्या दिशेने मित्रांनो जाऊया आपण. राई संघाच्या विकेट पडल्या होत्या त्या जवळपास 4 विकेट राई संघाच्या आहेत. तर नारंगी संघाच्या 3 विकेट आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि धावा करायच्या आहेत त्या 4. मगाचपासून माझं लक्ष स्टेजवर होतं.
दिनेश पाटील आणि खास करून माझं लक्ष कुणावर होतं तर खजिनदार महेश मांगले माझं यांच्याकडे पण माझं तिकडेच होतं. लक्ष आहे, माझं पण तिकडेच लक्ष अक्षरशः आहे, कारण भगवान भाऊ मैदानात कुठे गायब झाले वरती दिसत नाही. गालावर हात ठेवला होता, तो गालावर हात काढला आणि चेहऱ्यावर नक्कीच स्मित हास्य आलं. आपल्या गावाचं प्रेम आहे ते, गावासाठी त्यांना बघा, समाजाचं मंडळ नंतर पहिला आपल्या गावासाठी दोन बघायचं. दोन हाय हाय दोन भगवान भाऊ आहे, चेंडू, भगवान भाऊ आहे. एक मिनिट दिनेश बघ. पाटील, 2 चेंडू 4 धावांची गरज. विकेट आहेत 4 राई संघाच्या आणि नारंगी संघाच्या विकेट आहेत त्या 3. 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी नरेश कृष्णा पाटील दादांकडून, अध्यक्षांकडून, ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपये बंधू तुझ्यासाठी. मात्र काय गरमागरम मॅच, तुम्हाला खोटं वाटतं मित्रांनो? जरा आपले हात जरा बाहेर काढा आणि गळ्याला हात लावा. चला जास्त वेळ घेऊ नका बावंत, आपल्याला अजून काय काय करायचं आहे. मान्यवर आपलं बसले, त्यांना बघायचं आहे. मान्यवर पहिले टाइम आपली अंगाला आले, त्यांना बघायचं आहे उमेल मानकर काय करतं ना काय नाही करीत. आम्हाला आवरा बोलविले गाजावाजा करतं नाही, कला बोलविले काय करायचं आहे, का कसं फिरत आहे, ॲम्ब्युलन्स आहे, कोला नेवायचं आहे त्यावंशी का काय करायचं आहे ते बघायचं आहे. त्यांना लेझिम वाढलाय, ढोलपथक वाढलाय. तर तुम्हाला सांगतो चला जास्त टाइम लावू नका, मॅचला सुरुवात करा. तो बघ सचिव कसा नाचते बघा, कारण त्याची टीम आहे, चेअरअप करते गावासाठी. यांगाल आमचं साहेब पडद्याच्या मागे, पडद्याच्या मागे पण त्याचा हात आता नक्कीच निघेल. पडद्याच्या मागे जर तुम्ही गेलात तर बरं होईल. भगवान दादा विनंती करतोय, ॲम्ब्युलन्स कोणाला नेण्यासाठी ठेवू नका प्लीज, फक्त ते दाखवण्यासाठी आहे इतकंच मी म्हणतोय. कारण आतापर्यंत सगळं काही सुखरूप सुरू आहे. जबरदस्त मॅच, गरमागरम. त्यासाठी मी म्हटलं ना की जरा अंगाला हात लावून बघा, अंग गरम झालं असेल. इतकी टेन्शन देणारी मॅच आहे. कोण जिंकणार, कोण जिंकणार? राई संघ जिंकणार की नारंगी संघ जिंकणार? मॅच मध्ये या चेंडूने वापसी करणार का हेमप्रकाश पाटील कॅप्टन? कॅप्टन पुन्हा एकदा परत येणार का की बंधू त्याचप्रमाणे त्याच दिशेने खेळणार? चलविचल सुरू आहे, चलविचल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र वेळ कमी आहे, आमचा आणखीन एक कार्यक्रम आहे. प्लीज सहकार्य करा. जम्प्स बॉन्ड प्लीज सहकार्य करा. भगवान पाटील विनंती करतोय पडद्याच्या मागे जाल तर बरं होईल. दोन 2 चेंडू आणि 4 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका, चला बंधू स्ट्राइक एंडवर. टेन्शन तर दोन्ही साईडला आहे, टेन्शन दोन्ही साईडला आहे. दोन्ही साईडून टाळे येत आहेत. मात्र मॅच कोण जिंकणार? 2-4 नाहीये. हा चेंडू येतोय डॉट, हा चेंडू येतोय डॉट. मी म्हटलं होतं की हेमप्रकाश पाटील पुन्हा एकदा वापसी करणार का? आणि यावेळेस टीम कॅप्टनना, टीम लीडरना वापसी केलंय. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. हा चेंडू येतोय डॉट. काय असे सेमीफायनल मित्रांनो, असे सेमीफायनल कुठेही पाहायला मिळणार नाही. पैसा जर तुम्ही भरला तर देखील अशी सेमीफायनल तुम्ही पाहूच शकत नाही. नक्की जाम मजा येईल मॅचला, जाम मजा म्हणजे औरी मजा का बघायला नको. समाजाची मॅच चालू आहे, समाजाची लोक उरी खुश जायले, समाजाचे मान्यवर पण त्यांतून बघिले ना. खरोखर प्रत्येक मानवांची आवाज येते. कोणी पण जिका हार जीत तर होणारच आहे ना, होवालाच पाहिजे. पण क्रिकेट मात्र जिंकलं पाहिजे, समाज मात्र जिंकला पाहिजे. एका साईडला जीवदानी मातेचा धावा सुरू असेल, विरारचा संघ आहे. नारंगी संघ तर एका साईडला धारावी मातेचा धावा सुरू असेल. राईचा संघ आहे, भाईंदर पट्ट्यातील संघ आहे. शबाश. एक चेंडू 4 धावांची गरज. 3 धावा जरी 3 धावा केल्या तरी विकेटच्या बेनिफिटवर मॅच विन होऊ शकेल. एक चेंडू 3 धावा. हे चाहते आहेत ना, या दोन्ही टीमचे चाहते, त्यांच्या हृदयाचे डोके मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. जबरदस्त मॅच. जयघोष होते अंगाल, जीवदानी पण जयघोष होते. त्याला बघूया काय फटका लागते का विकेट जाते. ऑल द बेस्ट फॉर द टीम. यावेळेस मात्र चेंडू सीमारेषा पार. नारंगी संघ ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन नारंगी मास्टर्स. चला धन्यवाद विजय, धन्यवाद. चला सगळे ज्या टीम इथे उपस्थित आहेत, पांजू संघ, चला राई संघ, उमलमान संघ, महिला मंडळ, सगळ्यांना विनंती करतोय की आपण यायचं इकडे. जो आपला इव्हेंट आहे तो आता चालू होणार आहे आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत. उमलमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था. पाटील यांचा सन्मान करून घे.
धारावी चला पांडू 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 संघ पांडू चला, संघ यायचं या, आहे, महिला पांडू मंडळ या, संघ. चला उमलमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी ज्या ज्या व्यक्तीनं टी शर्ट परिधान केले, ज्या तुम्हाला आता गावठी भाषेनेच बोलू का, ज्याने ज्याने टी शर्ट घालले ना त्यांजून अंगाली या समोर. अरे समोर या, घाबरता का ना? आपला समाज आहे, समोर यायला पाहिजे, हॅलो. बोलायला पाहिजे. मागे बोलून काय होणार नाही. हॅलो. उमेदवार आग्रही मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेने यावर्षी गुणवंत सत्कार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. त्यात आतापर्यंत 12 जणांचा सत्कार झालेला आहे. आणि आता उपस्थित एक चिमुकली स्नेही कदम. या स्नेही कदम या चिमुरड्याने इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मिनी स्टेट लेवलला स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये 2 गोल्ड, पुणे स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपला 2 गोल्ड, खोपोली स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपला 2 गोल्ड, पालघर जिल्हा डिस्ट्रिक्टला 2 गोल्ड आणि 2 सिल्वर अशी या वर्षाची पदकं कमावली स्केटिंगमध्ये. त्याचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी वसई प्रगती कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष संचालक अध्यक्ष सन्माननीय अशोक पाटील आप्पा यांना विनंती करेन की या चिमुरडीचा पण सन्मान सत्कार करावा. चला सगळ्या पांजू संघ, राई संघ, नारंगी संघ आणि उमेदमान संघ, चला महिला मंडळ ढोल पथक. स्नेही कदम तुला खूप खूप महिला मंडळ या तर बसल्या सावलीत आणि नका बसा. पुढच्या महिला वर्षाला मंडळ शुभेच्छा. उमलमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेच्या महिला मंडळ या लवकर इकडे. चला मागचा पण बाकी आहे, मागचा पप्या आहे. हे महिला मंडळ चला या, तिसरा कॉल दिला तुम्हाला. क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता पप्या, आणि या जेपी. सामन्याचा मॅन ऑफ जेपी. द मॅच विनर आहे तो संतोष बंधू. यायचं आहे लगेच. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घ्यायचा पप्या या. प्रफुल्ल. मी ग्रामसभा सेवा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य नरेश कृष्णा पाटील यांना विनंती करतोय की मॅन ऑफ द सामनावीराचं बक्षीस